नमस्कार. आज आपण बनवणार आहोत चिकन करी. झटपट कुकरमध्ये चिकन करी बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण कुकर घेणार आहोत. प्रथम आपण गॅस चालू करूया. तर गरम करायला ठेवलेला आहे. किलो 2 चमचे तेल टाकायचं आहे. प्रथम आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून परतून घ्यायचा आहे. जरा एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि आता एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. टोमॅटो आणि कांदा मऊ झालेला आहे आपला. आता यामध्ये थोडासा हळद टाकून घ्यायची आहे आणि आता आपल्याला यामध्ये चिकन टाकायचं आहे. चिकन टाकून घ्यायचं. ह्याला चांगलं आपण मिक्स करून घेऊया, म्हणजे हळद सगळीकडे लागली असेल. त्यामध्ये आपण 2 चमचे आले लसूण आणि थोडीशी कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. 2-3 हिरव्या मिरच्या आहेत. आणि आता आपण हे घालून घेऊया. याच्यात मीठ सुद्धा टाकून घेऊया. मीठ टाकल्यावरती याला पाणी सुटतं, त्याच्यामुळे आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. परत आपण रस्सा करताना देखील मीठ वापरणार आहोत, तर आता थोडंच मीठ टाकायचं आहे. आणि आता हे थोडंसं नुसतं झाकण ठेवूया. त्यावरती थोडं परतून घेऊया आणि मग झाकण ठेवूया, म्हणजे त्याला पाणी सुटेल. झाकण ठेवायचं या पद्धतीने. हे पूर्ण मी लावलेलं नाहीये, नुसतं असं ठेवलेलं आहे. आणि 5 मिनिटांनी हे पाणी सुटेल मिठाचं. तो होऊ द्या. आता 5 मिनिटं झालेली आहे. आपण कुकर झाकण काढून बघूया. हे बघा, मस्त पाणी सुटलेलं आहे. छान त्याला रस्सा आलेला आहे. आता आपल्याला ह्यामध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे. मी ते थोडं गरम, साधारण 1 कप पाणी घालूया. आणि आता हे जास्त पाणी नाही घालायचं आहे आपल्याला. आणि आता हे आपण झाकण लावून पूर्ण शिजून द्यायचं आहे. चिकन लवकर शिजतं, म्हणून आपण 2च शिट्ट्या काढणार आहोत. 2 शिट्टे होऊ द्यायचे. तर आपला झालेला आहे. तो आता थंड पण झालेला आहे, तर तुम्हाला मी दाखवते. 2 शिट्ट्या केलेल्या आहे. मस्त शिजलेला आहे आणि त्याला तेल पण सुटलेलं आहे. हे बघा त्या प्रकारे. आता ह्याच्यात आपण आधी निम्मे कच्चे मसाले टाकून घेतलेले आहे, म्हणजेच लसूण, आलं आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची पेस्ट आणि कांदा घातलेला आहे. असा करायचं याच्यामध्ये. तर 2 भाजलेले कांदे घेतलेले आहे. असे उभे काप करून ते भाजून घेतलेलं आहे. आणि हे खोबऱ्याचे सुद्धा असे बारीक काप करून घेतलेले आहे. ते भाजलेलं आहे खोबरं. आणि ते अद्रक आहे, अद्रक, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर, हे सगळं वाटून घ्यायचं आहे. मगच बी आहे, कोथिंबीर आहे ती वरती आपल्याला भाजी झाल्यानंतर गार्निशसाठी. चला ना, हे सर्व वाटून घेऊया. वाटून घेतलेला आहे मसाला. कढई गरम झालेली आहे. तेल टाकून घ्यायचं आहे. आता एका वाटीमध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा चिकन मसाला. हे कलरसाठी आपण काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे, मिरची पावडर. हे फक्त कलरसाठी, ही तिखट नसते. आता हे थोडंसं पाणी टाकून आपण मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे मसाला जळत नाही. ही पेस्ट केलेली आहे. तर हे आपण जे पेस्ट केलेली आहे ते टाकून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेली पेस्ट आपल्याला आता परतून घ्यायची आहे चांगली.
हा मसाला आपल्याला 5 ते 10 मिनटं परतून घ्यायचा आहे. त्याचं असं साईडने तेल सुटलं पाहिजे, म्हणजे चांगली चव येईल. मसाला चांगला भाजला गेला पाहिजे. आपला मसाला चांगला परतलेला आहे. आता हे कुकरमधलं आपण चिकन कढईत टाकून घेऊया. कुकरमधलं सर्व चिकन आपण कढईमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे. आता याला 5 ते 10 मिनटं चांगली उकळी येऊ द्यायची आहे. आता आपण कोथिंबीरने ह्याला गार्निश करून घेऊया. एकदम मस्त छान टेस्ट झालेली आहे. चिकन करी आपली तयार झालेली आहे. आता प्लेटमध्ये आपण सर्व करून घेऊया. आणि ही चिकन करी तुम्ही भाकरी, चपाती, रोटी, राईस बरोबर खाऊ शकता. नक्की करून बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारील बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहतील.